शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, जिल्हा अकोला. शेतकरी मित्रांनो, काल अकोट येथे 2245 क्विंटल कापसाची आवक होती. तर कमीत कमी कापूस भाव होता 7950 रुपये. काल अकोट येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता 8505 रुपये. पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत. शेतकरी मित्रांनो, काल मानवत येथे 4 लाईन कापूस गाड्यांची आवक होती. शेतकरी मित्रांनो, काल मानवत येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता 8290 रुपये. पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू. आवक आहे 1200 क्विंटल. जास्तीत जास्त कापूस भाव होता 8350 रुपये. कमीत कमी कापूस भाव होता 8110 रुपये. तर शेतकरी मित्रांनो, सरासरी कापूस भाव होता सेलू येथे 8250 रुपये. पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा. आवक आहे 800 क्विंटल. जास्तीत जास्त कापूस भाव होता 8150 रुपये. कमीत कमी कापूस भाव होता 7900 रुपये. तर शेतकरी मित्रांनो, सरासरी कापूस भाव होता देऊळगाव राजा येथे 8050 रुपये. पुढची बाजार समिती आहे उमरेड. आवक आहे 872 क्विंटल. जास्तीत जास्त कापूस भाव होता 8260 रुपये. कमीत कमी कापूस भाव होता 8000 रुपये. शेतकरी मित्रांनो, सरासरी कापूस भाव होता 8130 रुपये. पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट. आवक आहे 2000 क्विंटल. जास्तीत जास्त कापूस भाव होता 8355 रुपये. कमीत कमी कापूस भाव होता 7700 रुपये. तर शेतकरी मित्रांनो, सरासरी कापूस भाव होता काल हिंगणघाट येथे 8000 रुपये. शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रम आहे की कापूस विकावा की ठेवावा. शेतकरी मित्रांनो, मी दररोज मानवत मार्केटमध्ये बघतो कापूस भावामध्ये फक्त 100 रुपये कमी आणि 100 रुपये जास्त एवढाच फरक आहे सध्या तरी. कारण की 13 तारखेला 8365 रुपये हा मानवत येथे मिळाला सर्वोच्च दर आहे. आज बी मानवत येथे 8250च्या पुढे सरासरी दर आहे. तर माझ्या मते पुढच्या आठवड्यात आपण बघू शकता, कारण की ह्या आठवड्यात निवडणूक असल्यामुळे मार्केटमध्ये पैसा नव्हता आणि म्हणजे उद्या सोमवारपासून कॅश पेमेंट सुरू होणार आहे. त्यामुळे कापूस भावात काही वाढ होते का, पुढच्या आठवड्यात आपण भाव बघूनच कापूस विक्रीचा निर्णय घ्यायचा आहे. धन्यवाद. जय जवान जय किसान. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर कमेंट.